आणि इथं बघा ना, इथं एक ना खांब असणार आहे, म्हणजे पूर्णपणे लाकडी खांब असणार आहे. लोक बसतील इथं 4 ते 5. हा महादरवाजा आहे आणि चला तुम्हाला काहीतरी दाखवायचंय. हा बघा दरवाजा, कारण की ह्याला बघा पूर्णपणे वरती हत्तीच्या हाईटचे आहेत, म्हणजे ना पूर्णपणे ना एवढं भारी संरक्षण केलंय त्या काळामध्ये. दरवाजाला शत्रू जरी आले ना, तर लाकडाने दरवाजा पाडण्यासाठी, तर विषय असा आहे की ते शत्रू समोरून जोर मध्ये आले, म्हणजे भरपूर जोरात आले, पण त्यांना दरवाजाकडे वळण्यासाठी इथून टर्न घ्यायचा आहे. कारण की टर्न घेतल्यावर ना स्पीड कमी होणार, कारण की पूर्णपणे ताकद लागणारच नाही या दरवाजाला, आणि त्यामुळे हा दरवाजा पडू शकत नाही. तरी पाहू शकता हे तळघर आहे, हे बघा त्यामध्ये ना कोण आलं पण नसणार आहे बऱ्यापैकी. तरी बघा ना, तर मी ना आता चोर दरवाजा पाशी आलेलो आहे. हे बघा चोर दरवाजा एवढा जबरदस्त बांधलाय ना, तुम्हाला आतनं दाखवतो चला. पूर्णपणे ना कोरडी पडलेली आहे, गड स्वच्छ केलेला आहे, म्हणजे पूर्ण विहीर ना पूर्ण स्वच्छ करून टाकलेली आहे. त्या काळात म्हणजे या इथं पाणी वगैरे पेला असताना तिथं ना पाहू शकता वेगळ्याच जातीचे मासे आहेत, म्हणजे कलरफुल मासे आहेत पूर्ण. आणि तेव्हा इथंच महाराजांनी पाणी वगैरे भरपूर ठिकाणी असं विहिरी आहेत, म्हणजे गडावरचा साठा पाण्याचा पूर्णपणे ह्या तलावात व्हायचा. आणि ह्यातले मावळे वगैरे महाराज वगैरे ह्या तलावात पाणी पेले पण असतील. रोज पाहू शकता, तर ह्याची रचना ना एकदम जबरदस्त केलेली आहेत. म्हणजे पाहू शकता ना, इथं पण मोठे देऊळ केले, म्हणजे इथं माणूस पूर्णपणे उभा राहू शकतो. आणि हे बघा ना, इथं पूर्णपणे सासवड मार्गावरील लक्ष ठेवण्यासाठी, म्हणजे दिवे घाटावरती लक्ष ठेवण्यासाठी. आणि ना त्या साईडला पण बुरुज आहे, तर बुरुजाचा वापर म्हणजे इथं पूर्णपणे पुढे एक महत्वाची आळंदी म्हणून गाव आहे. 1 2 3 4 5 6 7 हा महाद्वार आहे. किती लांब असू द्या आपल्याला सहजासहजी दिसून जाणार, कारण की ही किल्ल्याची पूर्णपणे रचना केलेली आहे. शिंदावणे घाटामध्ये, आणि हा पाहू शकता हा घाट आहे समोर. सो हॅलो गाईज, वेलकम बॅक टू द माय न्यू ब्लॉग अँड न्यू एपिसोड. तर आत्ता आपण चाललेलो आहे मल्हारगडावरती, म्हणजे तर 25 किलोमीटर आहे पण जवळ आहे. सो आपण तिथे आत्ता चाललेलो आहे, आणि आज काय मोठं व्लॉग काढणार नाही. डायरेक्ट आपण घरापासून ते गडापर्यंत पूर्ण फक्त इन्फॉर्मेशन सांगत राहील, ते काय तुम्ही बघा. आणि प्रॉपर आपण ट्रॅकिंग लुकमध्ये आलेलो आहे. आणि आत्ता पाहू शकता की आपण FZ घेऊन चाललेलो आहे. अबूला पण घेऊन चाललोय, कारण की मोठं व्लॉग नाही काढला, कारण की जवळचं अंतर आहे आपलं, त्यामुळं काय मोठं व्लॉग नाही काढला. मोठी राईडचं प्लॅनिंग चाललेलं, पण आमच्या इथं नेमकं ना निधन झालं. तर ना पब्लिक, आता आम्ही ना डाळिंब गावातून चाललोय, कारण की ना आमच्यासाठी हा रोड ना जवळ आहे, आणि एक जातो की मातोबाच्या आळंदीमधून. तर त्या साईडने पूर्णपणे तुम्हाला जंगल ट्रॅकिंग करायला भेटेल. आता आपण ह्या साईडने चाललेलो की आम्हाला हे जवळ आहे अंतर, आणि डायरेक्ट गाड्याच्या पायथ्याशी निघतं. जर तिकडून ना तुमच्यासाठी सांगतो, तिकडून आलं ना तुम्हाला एकदम भारी ॲडव्हेंचर भेटणार, जंगल ट्रॅकिंग. पण आता आलेलो आहे शिंदावणे घाटामध्ये, आणि हा पाहू शकता हा घाट आहे समोरचा, पूर्णपणे वाकडे तिकडे वळण आहे. आणि असा विषय आहे की ह्या पूर्ण डोंगर रांगेमध्ये आहे ना बुलेश्वर, ढवळेश्वर आणि ना मल्हारगड, हे तिन्ही ना गड पूर्णपणे ना एका लाईनीमध्ये आहेत. तर आता ना एवढं भरपूर असं मी चढून आले वरती, समोर आपला भगवा पाहू शकता. आणि पूर्ण डोंगरी भाग असल्यामुळे ना वातावरण आता ना सीझन बदलल्यामुळे पूर्णपणे ना सुकलेलं आहे, काहीच ॲडव्हेंचर राहिलं नाही पाहण्यासाठी. आपण शिंदावणे घाटाच्या वरती टोकावर पोहोचलेलो आहे मित्रांनो. हे बघा आता जस्ट रेल्वे आलेली, आणि रेल्वे पाहण्यासाठी आपण इथं थांबलेले आता 1 मिनिटाच्या अंतरावर होती. आणि हे बघा रेल्वे जबरदस्त आवाज मारते राव, भरपूर असे मोठे डबे आहेत. आणि असं वाटतंय की इथं ना रेल्वेचं स्टेशन वगैरे होण्याची शक्यता आहे, कारण की काम पण तसं चालू आहे तिथं. हे पाहू शकता, जिथून रेल्वे येते तिथं समोरच ना लगेच काम चालू करण्याचे चाललेलं आहे बहुतेक. हे बघा रेल्वे, यार तो डॉन बघ कसा बसलाय. आता आपण पुढच्या प्रवासासाठी जाऊया मल्हारगडाकडे. तर ना
आपल्याला जरा म्हणलं ऊन लागते तर ना जरा झाडाच्या सावली खाली थांबू. तर हे बघा काट्याचं झाड आहे, त्या काट्याच्या झाडाखाली थांबलोय. आणि इथं जरा काट्याच्या झाडाखाली एवढे भारी गार हवा लागते ना, लय भार लागते. पण जसं जसं आपण ना घाटा आलोय ना तसं जसं ऊन वाढत चाललंय. म्हणजे ना एवढं जबरदस्त तापत आहे ना डोकं बिकं. मी तरी टोपी घातले. आता हवेच्या आहे ना एवढं जाणवत नाही, पण एका जागेवर जर थांबलं ना एवढं बेकार झाडायला लागतात. तर बघूया आता पुढं प्रवास असाच कंटिन्यू करूया. तर ना आपण काळेवाडी गावच्या चौकामध्ये पोहोचलेलो आहे. आणि तिथूनच एक रोड जातो राईट साईडला, म्हणजे तो मल्हारगडाकडे. आणि आपण आता त्या साईडला चाललेलो आहे. आणि वातावरण पण तिथं बहुतेक मस्त झालेलं आहे, कारण की ह्या साईडला तर भरपूर ऊन दिसतंय. पुढं तर सावली दिसते बरं का गडावर. तर ना आपण गाड्याच्या पायथ्याला पोहोचला आता, कारण की दाट जंगल पाहू शकता. आणि पूर्णपणे हा ढाळ लागलेला आहे. तर हे बघा, आणि वरती गड दिसत असेल. तो वाईड अँगल असल्यामुळे ना तुम्हाला गड काय दिसणार नाही. तर असा विषय. आणि आता फक्त ना अर्धा किलोमीटर अंतर राहिले की आपण डायरेक्ट गडावर पोहोचू. आणि गडाच्या पायथ्याला म्हणजे गडापाशी डायरेक्ट गाडी जाते. भावांनो, आपण आता पोहोचलेलो आहे मल्हारगडाच्या पायथ्याशी, कारण की हा आपल्या महाराजांनी बांधलेला शेवटचा किल्ला आहे. आणि इथं पूर्णपणे सगळी माहिती दिलेली आहे. 1757 ते 1760 पर्यंत हा या काळात हा किल्ला म्हणजे बांधण्यात आलेला आहे. तर हे पाहू शकता, मराठी शाळेतील हा शेवटचा किल्ला आहे. तर हे बघा, इथं सर्व डिटेल दिलेली आहे. आणि इथं ही माहिती पण मॅप वगैरे सगळं दिलेलं आहे. काही भरपूर असे बुरुज आहेत इथं. आणि आपण पूर्णपणे वरती जाऊन एक्सप्लोर करणार आहे की वरती कशा प्रकारे काय राहिले आणि पुरातन काळातील काय काय राहिले ते सर्व काय बघणार आहे. आणि इथं ना समुद्र सपाटीपासून हा ना 3166 फूट उंचीवर आहे. आणि मल्हारगडाचे क्षेत्र पण साधारणपणे 4.5 ते 5 एकराच्या आसपास आहे. म्हणजे 4.5 ते 5 एकरामध्ये हा किल्ला आहे. एवढा भयंकर जबरदस्त आहे राहू. 4.5 ते 5 एकरामध्ये, 5 एकर काय थोडं झालं होय, 5 एकरामध्ये पूर्णपणे हा किल्ला आहे. आणि काही ठिकाणीचा भाग ना असं पडीत झालेला आहे, म्हणजे असं पडायला लागलेला आहे, ढासळलेला आहे, कारण का हा भरपूर वर्षापूर्वीचा किल्ला आहे. सो चला आता जाऊया आपण वरती, एक्सप्लोर करूया तर ना आपण आता पोचलेलो आहे चोर दरवाजापाशी. म्हणजे त्या काळात हा कसा बांधला असेल, जबरदस्त. तर मी ना आता चोर दरवाजापाशी आलेलो आहे. हे बघा, चोर दरवाजा एवढा जबरदस्त बांधलाय ना, तुम्हाला आतनं दाखवतो चला. भाई, इथं ना लय गार वातावरण आहे, एकदम भारी वातावरण आहे. म्हणजे इथं पूर्णपणे गार वातावरण आहे. आणि हा रोड असाच वरती जातो, म्हणजे ही चोर दरवाजाची वाट आहे. चला, कसला जबरदस्त बांधतो चोर दरवाजा. तुम्हाला ना पुन्हा एकदा वरून दाखवतो चोर दरवाजा कसा आहे. हे बघा, पूर्णपणे इथून असे गुपेसारखं केलेले, म्हणजे पूर्णपणे खाली गेलेलं आहे असा. आणि इथंच पायऱ्या वगैरे करून तिथून छोटासा दरवाजा केलेला आहे, त्यालाच आपण चोर दरवाजा म्हणतो. आणि हा रोड असा सहजासहजी दिसत नाही. म्हणजे जर पुढून आलं ना तर आपल्याला दिसून येईल पलीकडच्या साईडला एक आहे, तो महादरवाजा आहे. तिथून तर सिंपल आहे, पण तिथली पण रचना तुम्हाला या व्लॉग मध्ये दिसून जाईल की तिथं पण कशी वेगवेगळ्या प्रकारे रचना केलेली आहे. आणि त्या काळातील आपल्याला एक विहीर बघायला भेटेल. इथं एक नाही तर 4 ते 5 विहिरी आहेत. आणि एवढी बघू शकता. आता तर ह्यामध्ये ना काहीच पाणी नाहीये, पूर्णपणे ना कोरडी पडलेली आहे, चकाचक करून टाकलेली आहे. कारण की जेव्हा पण पाऊस पडेल ना, पाऊस पडलं की ना पाणी पूर्णपणे स्वच्छ आणि ह्याच्यात राहील. आणि पहिलं ना एवढं खराब झालं तर म्हणजे कोणी बघितलं नव्हतं. पण जे आपले ना इथले जे लोक येतात, म्हणजे आसपास परिसरामधले जे गड मोहीम करतात, म्हणजे पूर्णपणे गड स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करतात, त्याच लोकांनी हे ना पूर्णपणे ना गड स्वच्छ केलेला आहे. म्हणजे पूर्ण विहीर ना पूर्ण स्वच्छ करून टाकलेली आहे. अशाच प्रकारे पुढे एक समोर एक ना आपल्याला ना तलाव बघायला भेटेल. तर हे पाहू शकता, इथं तलाव आहे. आणि आपला हा भगवा आहे, भगव्याला तिरंगा जोडलेला आहे, पाहू शकता. इथं होते, इथं पण ही उत्सुकता म्हणजे पूर्णपणे इथं काहीतरी साजरं केलेलं आहे 26 जानेवारीला. तर चला तुम्हाला आता तलाव दाखवतो.
आणि मध्ये पाहू शकता, थांबा तुम्हाला दाखवतोय बघा. मध्ये आहे ना ते एक महादेवांचं मंदिर आहे आणि एक खंडोबांचं मंदिर आहे. अशा प्रकारे हे दोन मंदिर आहेत. आणि आपण तलावाच्या थोडे जवळ आलेलो आहे. तलाव तर एकदम जबरदस्त आहे हे बघा. ओ माय गॉड, हे बघा तलाव. म्हणजे त्या काळात कसं केलं असेल, त्या काळात म्हणजे ह्या इथं पाणी वगैरे पेला असताना तिथं ना पाहू शकता वेगळ्याच जातीचे मासे आहेत. म्हणजे कलरफुल मासे आहेत पूर्ण. तुम्हाला दाखवतो तिथं जाऊन. एकदम जबरदस्त वेगळ्या कलरचा मासा आहे इथं. तर तुम्हाला दाखवतो. आणि इथं गोल्डन फिश पण आहे हे बघा. आता मला आवाज करता येणार नाही, पण तिथं एक मासा आहे आणि सर्वात मोठा मासा आहे तिथं. आणि इथं पण 4 ते 5 मासे आहेत हे बघा. भरपूर असे मासे आहेत इथं. पण हे ना वेगळ्याच कलर मध्ये मासे आहेत, पण माहित नाही की कोणते. तिथं काय मासा मिळालाय का रे तो? तर थोडं तुम्हाला ना खाली जाऊन दाखवतो. हे बघा, इथं अशा प्रकारे मासे सोडलेले आहेत. कडेला भरपूर आहेत हे बघा मासे. छोटे आहेत पण वेगळ्या कलरचे आहेत मासे. आणि सर्वात मोठा तो मासा आहे. तर एवढा जबरदस्त मासा आहे ना, तुम्ही पण एकदा नक्की ना ह्या गडावर फिरून पहा. कारण की आता तर भारी केलेले मासे वगैरे. म्हणजे मासे सोडल्याने पाणी पूर्णपणे स्वच्छ करतात मासे. अशा प्रकारे हे मासे सोडलेले आहेत. आणि बघा पुरातन काळामध्ये तेव्हाच्या काळात ना बघा ना पूर्णपणे टाकी वगैरे. आणि तेव्हा इथंच महाराजांनी पाणी वगैरे भरपूर ठिकाणी असं विहिरी आहेत. म्हणजे गडावरचा साठा पाण्याचा पूर्णपणे ह्या तलावात व्हायचा. आणि ह्या तलावामध्ये भरपूर आपले मावळे वगैरे महाराज वगैरे ह्या तळावात पाणी पेले पण असतील. विहीरमध्ये पण पाणी पिले असतील. इथं 4 ते 5 विहिरी आहेत. पूर्णपणे एकदम खोल अशा विहिरी आहेत. आणि दोन तिकडं अजून 2-3 असतील बहुतेक. इथंच 1-2 आहेत. तिथं एक आहे आणि एक पुढे एक आहे. आणि बाकीच्या 3 असतील ते पलीकडे साईडला असतील. अशा प्रकारे इथं पूर्णपणे तलाव विहिरी आहेत. पाण्याचा साठा आहे. भरपूर बुरुज आहेत. वेगळ्या प्रकारच्या बुरुजवर आलेलो आहे. आणि बुरुज पाहू शकता तर ह्याची रचना ना एकदम जबरदस्त केलेली आहे. म्हणजे पाहू शकता ना इथं पण मोठे देऊळ केले. म्हणजे इथं माणूस पूर्णपणे उभा राहू शकतो. आणि हे बघा ना इथं बघा ना 1-2-3 असे होल केलेले आहेत. 4-5-6 हे बघा ना कशा प्रकारे होल केलेली आहेत. इथं पण आहेत. आणि हे पळायला लागलेलं आहे काम जरा. इथं पण उभं राहण्यासाठी आणि इथं पण. तर तुम्ही म्हणता हे कशासाठी, तर हे असं आहे की पूर्णपणे इथून ह्या गावाकडे लक्ष ठेवता येईल त्या काळातील. म्हणजे हा पूर्णपणे किल्ला ना हा आपल्या पूर्णपणे सासवड मार्गावरील लक्ष ठेवण्यासाठी. म्हणजे दिवे घाटावरती लक्ष ठेवण्यासाठी हा किल्ला उभा केलेला आहे महाराजांनी. तर हे पाहू शकता इथून आपल्याला पूर्ण हे गाव दिसतं. अशाच प्रकारे ना पुढं पण आपल्याला ना बुरुज दिसतात. त्या बुरुजावर पण आपण तिथून लक्ष ठेवण्यासाठी. म्हणजे इथं जास्तीत जास्त बुरुज आहेत. आणि इथं पण जरा आता काम ना असं खराब झाले. म्हणजे पूर्णपणे पावसामुळे आता आहे ना हे पूर्णपणे माती ओघळायला लागलेली आणि ही निघायला लागलेली. तरी इथल्या माणसांनी आहे ना पूर्णपणे इथं सिमेंट वगैरे लावलेलं आहे. म्हणजे जे की काम परत पडू नये. कारण की जे आता इथं सिमेंटाचं काम केलेलं आहे नवीन, म्हणजे 1-1.5 वर्षापूर्वीच असणार आहे. तर अशा प्रकारे हा बुरुज आहे. तर तुम्हाला ना आता हा बुरुज दाखवतो. हे बघा एकदम जबरदस्त बुरुज आहे हे बघा. आणि ना त्या साईडला पण बुरुज आहे. तर पाहू शकता तिथं पण मोठा बुरुज आहे. एक बुरुज तर रचलेला आहे आत्ताच नवीन. कारण की ते बहुतेक पडलेला असावा त्यासाठी नवीन काम केलेलं आहे. इकडे पण पाहू शकता मागच्या साईडला एक बुरुज आहे. तो बुरुज म्हणजे किल्ल्याच्या समोरून येणाऱ्या चोर दरवाजासाठी तिथून लक्ष ठेवण्यासाठी पण आहे. अशा प्रकारे केलेलं आहे. आणि पूर्णपणे ह्या गावाकडून रोड येतो. ह्या गावातनं रोड पूर्णपणे महादरवाजाकडे जातो. म्हणजे तिथून पूर्णपणे आत येता येतं. आणि त्या दरवाजाची पण रचना अशी केली आहे ना तिथून दुश्मन ना येऊ शकत नाही. म्हणजे तो दरवाजा पाडू शकत नाही. अशा प्रकारे दरवाजाचं संरक्षण केलेलं आहे. तर तिथं गेल्यावर तुम्हाला दाखवते कशा प्रकारे संरक्षण केलेलं आहे. देऊळ आहे, खंडोबांचं मंदिर आहे, महादेवांचं मंदिर आहे आणि पुढे लगेच महादरवाजा आहे. तर तुम्हाला ते दाखवतो. 5 एकरामध्ये फिरायचं आपल्याला पूर्णपणे. म्हणजे किती वेळ जाईल बघा. आणि तुम्हाला म्हणलेलं की इथे एक विहीर आहे. तर ही विहीर आहे ती पाहू शकता. हे बघा विहीर. होय कबूतर पारवा असेल. जाऊ दे बिचारे बसले होते. आणि इथं पाहू शकता पाणी अशा प्रकारे राहिलेलं आहे. म्हणजे गडावरती थोडंसं पाणी तरी आहे.
पण हे आता ना पिण्यास योग्य नाहीये, कारण की भरपूर अशी त्यात माती कचरा वगैरे पडलेला आहे आणि पक्षी वगैरे बसतात, म्हणजे ते घाण झालेले पूर्णपणे पाणी. आणि हे पाहू शकता, हे मंदिराचं कळस आहे, या या हनुमान दादांचं पूर्णपणे थर्मास मध्ये असलं जबरदस्त बनवलेलं आहे ना, म्हणजे पूर्णपणे जसे तसे त्यांनी बनवलेलं आहे. ज्यांनी कोणी बनवलं असेल त्यांनी एकच नंबर बनवलेलं आहे, ते पण थर्मल मध्ये अशा प्रकारे कला वापरलेली आहे. आणि थोड्याच अंतरावर आहे, महादरवाजाकडे चाललेलो आहे. त्याआधी आपण जाणार आहे मोठ्या बुरुजावर. तो बुरुज तर पाहू शकता अशा प्रकारे थोडी तोडजोड झालेली आहे, पण बुरुज तर चांगला राहिलेला आहे. त्या बुरुजाचं पण पूर्णपणे वेगवेगळं वैशिष्ट्य आहे, ते तुम्हाला दाखवतो. तर हे बुरुज कायसाठी, तर हे बुरुज ना पूर्णपणे ना पुढं आहे. तर हे बघा, इथं एकदम गार हवा लागते. आणि हे बुरुजाचा वापर म्हणजे इथं पूर्णपणे पुढे एक महत्वाची आळंदी म्हणून गाव आहे, त्या गाव पूर्णपणे इथून लक्ष राहणार अशा प्रकारे हे केलेले आहे. आणि पलीकडून पण त्याच प्रकारे केलेलं आहे, पाहू शकता. आम्हा तुम्हाला दाखवतो. पुढं पूर्णपणे ना महत्वाची आळंदी आहे आणि पूर्णपणे परिसर बघू शकता. पलीकडे आहे तो, त्याच्या पलीकडे दिवे घाट आहे. तर इथं बघा, इथून एवढं लक्ष ठेवण्यासाठी इथं एक राहतंय. आणि तुम्हाला दुसरीकडे दाखवतो एक, हे बघा, हे पण सगळं सेम कार्य आहे तिथं, सेम सगळं तसंच आहे. आणि बघा इथून दरवाजा कसा केलेला आहे, हे बघा. आता आपण वरती जाऊया, वरच्या बुरुजाकडे. तर हे बघा, 1 2 3 4 5 6 7 अशा प्रकारे 7, आणि आपण जे आत्ता गेलतो ना ते 8 बुरुजावरती 8 प्रकारे अशा पूर्णपणे जागा केलेल्या आहेत. म्हणजे इथून एक पूर्णपणे ना आरामात एक मावळा उभा राहू शकतो. अशा पद्धतीने इथं बांधकाम त्यांनी केलेले आहे त्या काळामध्ये. आणि हा महाद्वार आहे. तर तुम्हाला तिथं गेल्यावर पूर्णपणे माहिती सांगतो की महाद्वार असाच का बांधलाय आणि वळण का असे दिलेले, चला तुम्हाला सांगतो. आणि हे बघा, पूर्णपणे इथून ह्या त्या ठिकाणावरती लक्ष ठेवता येईल, म्हणजे या डोंगरावरती अशा प्रकारे लक्ष ठेवण्यासाठी केलेले आहे. पूर्णपणे इथे 6-7 जण तर इथं आरामात उभे राहतात, हे बघा. आणि मागाशी आपल्याला तुम्हाला दाखवलेलं की आपण तिथं होतो, त्या बुरुजावरती होतो. पूर्णपणे माहिती तिथली सांगितलेली आहे तुम्हाला. आणि इथं बघा, पूर्णपणे म्हणजे वरून पूर्णपणे आपल्याला दुश्मन दिसू शकतो. म्हणजे अशा प्रकारे हा किल्ल्याची रचना केलेली की वरून आपल्याला सहजासहजी दुश्मन दिसेल, की किती लांब असू द्या आपल्याला सहजासहजी दिसून जाणार, कारण की हे किल्ल्याची पूर्णपणे रचना केलेली आहे. आणि अजून एक इथं पाहू शकता, अशी देवळी केलेली त्या काळातील बहुतेक ना इथं बसण्यासाठी किंवा वेगळ्याच प्रकार काहीतरी असेल कारण की त्यासाठी देवळे केलेले आहेत. आणि इथं पूर्णपणे 4 देवळे आहेत आणि ही सर्वात मोठी देवळे आहे. तरी पाहू शकता, म्हणजे बघा ना कसं जबरदस्त केलेलं आहे त्या काळामध्ये, म्हणजे एकदम जबरदस्त काम झालेलं आहे. आणि पूर्णपणे हे दिसतात ना असं पूर्णपणे मोकळं काय आहे, तर तुम्हाला सांगतो ते कारण काय आहे, चला. तर आधी आपण इथं येऊ, कारण की हे कायसाठी माहिती आहे, त्या काळामध्ये लाईट वगैरे काय नव्हती. तर त्या काळामध्ये इथं दिवे लावण्यात येत, म्हणजे त्या काळात आपल्याला इथं दिवे लावत होते. प्रत्येक ठिकाणी पाहू शकता इथं दिवे लावण्यात येत असणार आहे, कारण की त्यासाठीच. आणि दिव्याच्या साईजचेच आहेत पूर्णपणे. आणि आता पण इथं पंथी लावलेली आहे, म्हणजे त्या काळामध्ये बघा ना कसले जबरदस्त केलेले आहे. आणि इथं बघा ना, इथं एक ना खांब असणार आहे, म्हणजे पूर्णपणे लाकडी खांब असणार आहे. तर हा खांब ना आता नाहीये इथं, बहुतेक ना कुजल्यामुळे ना पडला असेल किंवा काढला असेल, असं काहीतरी झालेलं आहे. आणि हे पाहू शकता इथं पण दिवा लावण्यात येत असणार आहे. आणि ही एवढी मोठी दिवे म्हणजे दिवळी कशासाठी असेल आता ते मला पण काय कळणार नाही. इथं बहुतेक त्या काळात बसत पण असते मावळे, इथं म्हणजे बसल्या असतील भरपूर काही, म्हणजे त्यांच्या काळात त्यांनी तेवढा आनंद घेतलेला आहे. हे बघा ना, इथं बघा ना कसं देवळे वगैरे. आणि इथं पण ही सर्वात मोठी आहे, म्हणजे इथं ना पूर्णपणे बघा ना किती लोक बसतील इथं, 4 ते 5. त्या काळात हे बसण्यासाठीच केलेलं आहे.
आणि हा आहे महादरवाजा. तर आता नवीन बनवून घेतलेला आहे, पण त्या काळामध्ये तर बघितलं असेल की हा दरवाजा कशा प्रकारे एवढा मोठा आहे बघा ना. म्हणजे आहे तेच लोक म्हणजे त्याची रचना केलेली आहे, पाहू शकता. आणि तुम्हाला बाहेरून दाखवतो की तर हा महादरवाजा आहे. आणि चला तुम्हाला काहीतरी दाखवायचंय. हा बघा दरवाजा, कारण की ह्याला बघा पूर्णपणे वरती हत्तीच्या हाईटचे आहेत. म्हणजे ना पूर्णपणे ना एवढं भारी संरक्षण केलंय त्या काळामध्ये. दरवाजाला शत्रू जरी आले ना तर लाकडाने दरवाजा पाडण्यासाठी, तर विषय असा आहे की ते शत्रू समोरून जोर मध्ये आले, म्हणजे भरपूर जोरात आले, पण त्यांना दरवाजाकडे वळण्यासाठी इथून टर्न घ्यायचा आहे. कारण की टर्न घेतल्यावर ना स्पीड कमी होणार, कारण की पूर्णपणे ताकद लागणारच नाही या दरवाजाला. आणि त्यामुळे हा दरवाजा पडू शकत नाही. तरी पाहू शकता वरती असे टोकदार भाले लावलेले आहेत बघा ना, जबरदस्त भाले केलेले आहेत त्या काळामध्ये. आणि त्या काळातील नक्षे वगैरे हे फक्त त्यांनी ना नवीन का केलेले आहे, कारण की ना पहिल्या काळामध्ये कसं होतं डिक टू डिक ना हाय तसंच ना दाखवलेलं आहे त्यांनी, की अशा प्रकारे दरवाजाची रचना होती. आणि पहिला दरवाजे तर ह्या दरवाजापेक्षा ना भरपूर भक्कम असणार आहे. कारण की ना हे दरवाजा आता नवीन बांधलेला आहे, की पहिल्या काळात दरवाजा कसा होता ना ते फक्त दाखवलेलं आहे त्यांनी आता इथं. बघा ना जबरदस्त, म्हणजे महाराजांनी कसली युक्ती लावलेली जबरदस्त. हा एवढे जबरदस्त म्हणजे हे बघा ना पूर्णपणे इथून बोळे आहे, हे पाहू शकता. माग पण हा शत्रू येऊ शकत नाही. आणि हा पूर्णपणे ना शत्रूचं लांबच राहिला, पण हा पूर्णपणे या घाटावर लक्ष ठेवण्यामध्ये, दिवे घाटावरती ना लक्ष ठेवण्यासाठी ना हा गड पूर्णपणे उभारलेला आहे. आणि बघू शकता गडावरून दरी कसल्या खोल आहेत इथं, एवढ्या जबरदस्त खोल दरी आहेत. इथं पाहू शकता लाकूड, म्हणजे त्या काळामध्ये इथं पण ना काहीतरी असणार आहे, ती फक्त आता ह्या ठिकाणी नाहीये. आणि हा मागाचा बुरुज बघू शकता आपण, ज्या बुरुज म्हणजे म्हणलं ना तुम्हाला 7 बुरुज आहेत, तर हे 7 बुरुज 7 बुरुजावरचे 7 दरवाजावरचे पाहू शकता ना. जरी तोपाचा गोळा वगैरे सोडण्यासाठी त्यांनी ते केलं असणार आहे. तर बघा ना अर्धा पडत आलेला आहे, अजून पण तिकडं मोठा बुरुज आहे. तर चला आता बाकीच्या बुरुजाकडे जाऊया. आणि पण आता आलेलो आहे दुसऱ्या महादरवाजाकडे, आणि हे पाहू शकता एवढे मोठं बुरुज आहेत. आणि हा महादरवाजा आहे, तर पाहू शकता अशा प्रकारे. आणि आतमध्ये जाऊन आपण आता मंदिराकडे जाऊ. आणि मंदिराकडे जाऊन त्यानंतर आपण इथून येऊन परत शेवटच्या बुरुजाकडे जाऊया, आणि मग तिथून आपण खाली जायचे. तर चला आतमध्ये जाऊया आपण. मंदिर पाहू पहिली, पुरातन मंदिर पाहण्यात एक. तर पुरातन आपण महादेवांच्या मंदिराकडे आलेलो आहे. तर हे पाहू शकता, हे असं मंदिर आहे, पूर्णपणे पुरातन आहे. आणि इथं पाहू शकता हे बघा, बहुतेक ना इथं ना आपले नंदी महाराज असणार आहे, कारण की त्यांचे अंश इथं दिसतात. पण बहुतेक तुटलेली जरा मूर्ती अशी वेगळ्या प्रकारची झालेली आहे. पण नवीन नंदी महाराज तिथं बसवलेले आहेत. मध्ये पाहू शकता अशा प्रकारे महादेवांची पिंड आणि नंदी महाराज आहेत. तर बाहेरून पण बघा मंदिर कसं आहे. आणि पुढे लगेच खंडोबांचं मंदिर आहे. तर हे पाहू शकता, हे खंडोबांचं मंदिर आहे. त्यातनं पण आपण दर्शन करून येऊया. पाहू शकता हे खंडोबा मंदिर आहे. तर हे बघा अशा प्रकारे खंडोबा मंदिर आहे. आणि ही आहे ती ड्युटी, म्हणजे त्या काळातील ड्युटी थोडी नष्ट होत आलेली आहे. आणि राहण्याचा प्रयत्न झालेला, म्हणजे ही ड्युटी दुसरी असणार आहे, पण आता ही बनवून घेतलेली ड्युटी आहे. तिसरी विहीर घावलेली आहे. तर ही पाहू शकता तेव्हा ना ही विहीर ना डायरेक्ट जागेवर खांदलेली आहे. म्हणजे इथं ना बघा ना दगडात काम केलेलं आहे, दगडात असं अर्धच काम केलेलं आहे. इथं पण झालं असणार, पण हे ना पावसाळ्यात पडून गेलेले, कारण की बघा ना पूर्णपणे दगडे राहिलेले आहेत, फक्त दगडाचा आकार दिलेला आहे. आणि आपण आता चाललेलो आहे तळघराकडे. तरी बघा इथं काही अवशेष दिसत नाही, पण हे आहे का ते, हे तळघर आहे. तर आतमध्ये जाऊया आपण तळघराकडे, आहे ना टॉर्च. तर पब्लिक आता टॉर्च लावायची वेळ आलेली आहे, कारण की पूर्णपणे आतमध्ये अंधार आहे. हे बघा ह्यामध्ये ना कोण आलं पण नसणार आहे बऱ्यापैकी, कारण की मीच ना 3 वेळा इथं आलतो, पण मला आज माहित झालं की इथं तळघर आहे.
तर हे बघा ना, जबरदस्त तुम्हाला दाखवतो. नाही चष्मा काढा. तर हे पाहू शकता अशा प्रकारे तळघर आहे. म्हणजे हे ना आता पूर्णपणे ना सिमेंट वापरलेले बहुतेक आता नीट केलेले. आणि देवळी त्या काळातील ही देवळी आहे. इथं जे की दिवे असतात, तर इथं पूर्णपणे सगळीकडे दिवे असणार आहेत. आणि हे त्या काळामधलं तळघर आहे. तर बघा सगळीकडे दिवे वगैरे आहेत. तर हे ना बऱ्याच लोकांना माहित नव्हतं की ना तळघर, कारण की मला पण नव्हतं माहिती. हा भाऊ म्हणलं की ना इथं तळघर आहे. आणि मग लगेच आलो आपण. तर हे बघा ना कसली जबरदस्त रचना केलेली आहे. एवढंच जबरदस्त आहे. बघा ना इथं त्या काळामध्ये ना दिवे लावत होते. आता त्याची अवस्था बघा ना काय झाली, पूर्णपणे खराब होत आलेले ते. म्हणजे बरेच दिवसापूर्वीच आहे. आणि इथं बघा ना इथं पक्षी राहत असून बहुतेक देवळे अशा प्रकारे. एवढंच जबरदस्त आहे. म्हणजे एवढा असा उन्हाळा पडून पण हे बघा ना पिवळी अशी फुलं उमललेली आहेत. हे बघा एकदम जबरदस्त आहे. आणि इथं पण काहीतरी अवशेष काय नाही का. तर हे बघा पूर्णपणे इथं एक वाडा असण्याची शक्यता आहे. कारण की इथं वाड्यासारखी पूर्णपणे आकार वगैरे ना म्हणजे तळघराच्या निर्मितीसारखे तसं केलेले. गडाच्या संरक्षणासाठी ज्या भिंती उभारलेल्या आहेत ना, त्या भिंतींपाशी आलेलो आहे. म्हणजे इथं पण अशा प्रकारे ना देवळी वगैरे आहे. देवळी नाही पण इथं पूर्णपणे इथून बहुतेक गोळा फेक करण्यासाठी पण असू शकतं. भरपूर काही कारण असणार आहे. इथं पण पाहू शकता. आणि आपण इथल्या मोठ्या बुरुजावरती हे बघा, हाय मोठा बुरुज, इथून सगळं दिसतंय. सगळं दिसतंय. हे बघा हा बुरुज आहे. आणि इथून बघा ना बुरुजातून इथून वाट दिलेली आहे त्यांनी. वाट म्हणजे पूर्णपणे पुढं लक्ष ठेवण्यासाठी आहे. अशा प्रकारे ह्या बुरुजाची पण निर्मिती केलेली आहे. हे बघा पूर्णपणे वरून दाखवतो तुम्हाला. हे बघा अशा प्रकारे ना शेवटचा बुरुज म्हणजे तिथं तो आहे चोर दरवाजा. आणि इथंच हा गड किल्ला आपला संपलेला आहे. हे बघा ना एवढा इथून पूर्णपणे राऊंड होता मोठा, पूर्णपणे 5 एकरामध्ये. आणि इथं पाहू शकता हे ना पावसाळ्यात पूर्णपणे इथं पाणी पाझरतं नाही. आत्ता पण इथं पाणी पाझरणं चालू आहे. थोडं कमी होईना पण पाणी. आता थोडा उन्हाळा सीझन झालेला आहे पण इथं पाणी आहे अजून पण. आणि पूर्णपणे हा गड एवढा पाझरतो ना पाणी इथं होतं. म्हणजे एवढं पण नाही की जी पिण्यायोग्य पाणी इथं तयार होतं. म्हणजे दगडातनं झरे असतात ना, सो त्या प्रकारे आपल्याला इथं निर्माण होतं. गड वगैरे फिरून एक्सप्लोर करून झालेले. तर आपण आता चाललेलो आहे आपल्या गाडीच्या दिशेने. तर चला जाऊया. आणि आजचा जर ब्लॉग आवडला असेल ना तर लाईक करा, शेअर करा अँड सबस्क्राईब करा. सो बाय गाईज अँड टेक केअर. राधे राधे. भेटा एका नवीन ब्लॉग मध्ये.